राष्ट्रवादीच्या बैठकीला धनंजय मुंडेंची हजेरी, भुजबळांची मात्र दांडी। काल रात्री देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। राजीनाम्यानंतर मुंडे पहिल्यांदाच बैठकीत सहभागी, भुजबळांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। बीडवरून गेलेल्या पोलीस पथकानं सतीश उर्फ खोक्या भोसलेचा प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून ताबा घेतला। खोक्याला आज 11 वाजता प्रयागराज न्यायालयासमोर हजर केलं जाणार। त्यानंतर बीड किंवा छत्रपती संभाजीनगरला आणलं जाण्याची मध्ये कृष्णा आंधळेच्या शोधासाठी पोलिसांचं रात्रभर सर्च ऑपरेशन। स्थानिकांनी दावा केल्यानंतर पोलिसांकडून रात्रभर शोधाशोध। नाशिक पोलिसांना कृष्णा आंधळेबाबत कोणताही पुरावा सापडला नाही। रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपमध्ये नाराजी, पुण्यातील स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती। चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना वाद टाळण्याचा सल्ला, सूत्रांची माहिती। पुण्यात शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धंगेकर समर्थकांनी रासनेंना डिवचलं। धंगेकर जनतेच्या मनातील आमदार अशा आशयाचे बॅनर्स। धंगेकरांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांकडून बॅनरबाजी। विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार। आमदार परिणय फुकेंची विधान परिषदेत खळबळजनक माहिती। संबंधित ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांकडे देणार असल्याची माहिती, तर मंत्री योगेश कदम यांच्याकडून थेट कारवाईचा इशारा। शक्तीपीठ महामार्गासाठी सत्ताधाऱ्यांनी ठेकेदारांकडून पैसे घेतल्याचा आरोप, संजय राऊत यांचा आरोप। तर शक्तीपीठ महामार्ग ठेकेदारांच्या भल्यासाठी आहे का, राऊतांचा सवाल। परभणीच्या पाथरीत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप। नगरपालिकेचे माजी सदस्य आलोक चौधरींना मारहाण केल्याचा आरोप। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल। अमरावतीच्या तिवसा नगर पंचायतचे काँग्रेस नगराध्यक्ष योगेश वानखडेंचा राजीनामा। योगेश वानखडेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला राजीनामा। योगेश वानखडेंच्या राजीनाम्याचं कारण अद्याप अस्पष्ट। मंत्री जयकुमार गोरेंची बदनामी करणाऱ्या महिलेवर कारवाई करा। भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। गोरेंची बदनामी करण्याचं षडयंत्र, महिला पदाधिकाऱ्यांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेची मातोश्री बाहेर बॅनरबाजी। मातोश्री समोर शिंदेंच्या शिवसेनेकडून होळीच्या शुभेच्छांचा बॅनर। उत्सवाची रंगत, हिंदुत्वाची संगत अशा आशयाचं बॅनर लावण्यात आलं। व्हिजिट 100 स्कूल्स राज्य सरकारचा नवा उपक्रम। नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करणार। विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा उद्देश। नागपूर जिल्हा बँकेचा व्यवहार आता राज्य बँकेच्या ताब्यात। जिल्हा बँकेवर राज्य सहकारी बँकेची 3 वर्षांसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती। माजी मंत्री सुनील केदार यांना राज्य सरकारचा आणखी एक झटका। धाराशिवमधील वाशीमध्ये भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर। नगरसेवकांच्या 2 गटांमध्ये भांडण। नगरपंचायतीच्या विशेष सभेत व्हिडिओ शूटिंग काढण्याच्या कारणावरून हाणामारी। कोकणात शिमग्याचा उत्साह शिगेला। कुर्तडे गावात ढोल ताशाच्या गजरात गावकऱ्यांनी नाचवली पालखी। मुंबईच्या वरळीत होळीनिमित्त टोरेस घोटाळ्याविरोधात 50 फूट उंचीचा देखावा। वीर नेताजी क्रीडा मंडळातर्फे होळीनिमित्त 42 वर्ष विविध विषयांवर देखावे। मुंबईच्या वरळीतील प्रसिद्ध शिमगोत्सवात आदित्य ठाकरेंनी धरला आगरी कोळी गाण्यावर ठेका। आदित्य ठाकरेंचा डान्स सोशल मीडिया। होळी धुलीवंदन काळात रेल्वे गाड्यांवर पाण्याच्या पिशव्या, फुगे फेकण्याच्या घटनांवर नियंत्रणासाठी डोंबिवली रेल्वे पोलिसांची जनजागृती मोहीम। रेल्वे रुळांलगत असलेल्या वस्तीमध्ये जनजागृती करत नागरिकांना समजावण्यात आलं। शिर्डीच्या साई मंदिरात होळीचा उत्साह। इंग्लंडमधील भाविकाच्या देणगीतून साई मंदिराला होळीनिमित्त आकर्षक फुलांची सजावट। गोंदिया जिल्ह्यात आज 2869 ठिकाणी होणार होलिका दहन। सार्वजनिकसह खासगी होळ्यांचा समावेश। सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाभरात पोलिसांचा चोख बंदोबस्त। होळीसाठी मुंबईत 11,000 पोलिसांचा बंदोबस्त। 7 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 19 उपायुक्त, 51 सहाय्यक आयुक्त तैनात, तर राज्य राखीव पोलीस दल, दंगल विरोधी पथकही तैनात। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले। वीज पुरवठा खंडित होऊन वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये याकरता तात्पुरत्या स्वरूपात जनरेटरची व्यवस्था। जळगावच्या जामनेरमध्ये महापुरुषांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणावर कारवाईसाठी जामनेरकर आक्रमक, तर तरुणावर कारवाईसाठी नागरिकांचं पोलिसांना निवेदन। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात धोकादायक दरडींच्या ठिकाणी लोखंडी जाळी। संरक्षण भिंतीच्या बाजूने गॅबिंग वॉल उभारण्याचं काम सुरू। येवला येथे आजीबाईला सापडलेली सोन्याची पोत प्रामाणिकपणे परत केली। आजीबाईचं सर्वत्र कौतुक। चैन हरवलेल्या महिलेनंही मानले आजीबाईंचे आभार। अमरावतीच्या नेरपिंगळाई येथे श्री संत गुलाबपुरी महाराजांचा 101वा पुण्यतिथी महोत्सव। लाखो भाविकांनी घेतला पुरणपोळीचा महाप्रसादाचा लाभ। या महोत्सवानिमित्त 8 दिवस विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन।
भोरच्या वडतुंबी गावात महिलांना दिलं बांबूपासून गुढी निर्मितीचं प्रशिक्षण. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी 1 दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन. कराड उत्तरमधील धनगरवाडी उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याची यशस्वी चाचणी. अनेक वर्षांपासून रखडलेल्या योजनेसाठी आमदार मनोज घोरपडेंकडून पाठपुरावा. राशन खरेदीसाठी ई-केवायसी बंधनकारक. परभणी तहसील विभागाकडून शहरात ई-केवायसी करण्यासाठी शिबिरांचं आयोजन. हवामान विभागाकडून विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा. 11 पैकी 6 जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे. अकोल्यात सर्वाधिक 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत उष्णतेच्या लाटांमुळे बहुतेक ठिकाणचं तापमान 38 ते 40 अंशावर. राज्यासाठी 4 दिवस तापदायक ठरण्याची शक्यता. विदर्भात तापमान 40 अंशाच्या पुढे नोंदवलं जाण्याचीही शक्यता. पुण्यात मार्चमध्येच तापमान 40शी पार. लोहगाव कोरेगाव पार्कमध्ये 40.2 अंश तापमानाची नोंद. उद्यापासून काही प्रमाणात तापमानात घट होण्याची शक्यता. जालन्यात ऐन सणासुदीत नागरिकांची पाण्यासाठी बोंबाबोंब. पाटबंधारे विभागानं थांबवला परतूर आणि भोकरदनचा पाणी पुरवठा. मागील 4 दिवसांपासून परतूर शहराचा पाणी पुरवठा बंद. पुण्यातील खराडी भागात टवाळखोरांकडून एका हॉटेलची तोडफोड. दुकान मालकाला आणि कामगाराला बेदम मारहाण. नोकरीचा आमिष दाखवून मित्राकडून 8 लाखाची फसवणूक. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. ग्रामीण पाणीपुरवठा विभागात नोकरी लावून देण्याचा आमिष. नागपुरात भर रस्त्यात अश्लील हावभाव करणाऱ्या शेफ विरोधात आणखी एक गुन्हा दाखल. न्यू एअरपोर्ट स्टेशनजवळ तरुणीसमोर आरोपीनं अश्लील हावभाव केल्याची तक्रार. नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात एमएसएफ जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये राडा. एमएसएफ जवान आणि पोलीस कर्मचाऱ्याची एकमेकांविरोधात मारहाणीची तक्रार दाखल. न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ठेवीदारांचा शनिवारी वर्सोव्यात मेळावा. मुंबई ग्राहक पंचायत आणि अजय कौल यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन करण्यात येणार. बँकेतील व्यवस्थापनाच्या गैरव्यवहाराची ठेवीदारांना मोजावी लागते. जालन्यात क्रुझर जीप आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक. जोरदार धडकेमुळे ट्रॅक्टरचे 2 तुकडे. जालन्याच्या भोकरदन शहराजवळ नांजा फाट्याजवळील घटना. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार. नागपुरातील उमरेड कराडला जंगलात वाघांच्या मुक्त संचाराचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. वाघीण आपल्या बछड्यांसह जंगलात फिरताना कॅमेऱ्यात कैद. इंद्रजित मडवींच्या कॅमेऱ्यात दृश्य कैद. जालना शहर स्वच्छ आणि सुंदरतेसाठी महापालिकेकडून नियमावली जाहीर. पालिका प्रशासनाकडून विविध दंडांची नियमावली जाहीर. स्वच्छतेबाबत 12 प्रकारचे नियम जाहीर. वाशिमच्या धोत्रा गावातील तरुणाची प्रेरणादायी कहाणी. पदवीधर असूनही नोकरी न मिळाल्यानं उभा केला मोठा दुग्ध व्यवसाय. महिन्याला 3 लाखांच्या दूध विक्रीतून खर्च वजा जाता मिळतोय 2 लाखांचा नफा. गोंदियाच्या कोचेवाही गावात तलवारीनं दहशत पसरवणारा ताब्यात. संस्कार वगारे या तरुणाला रावणवाडी पोलिसांकडून अटक. परभणीच्या उजळंबामध्ये होत असलेला बालविवाह रोखण्यात चाइल्ड हेल्पलाईन आणि स्थानिकांना यश. बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच कारवाई. चिपळूणमध्ये सावत्र वडिलाचे अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे. सावत्र वडिलावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. अश्लील व्हिडिओ दाखवून चाळे करत असल्याची माहिती. अमरावतीत गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार. जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील घटना उघडकीस. गतिमंद मुलीवर जनावरांच्या गोठ्यात नेऊन जबरदस्ती लैंगिक अत्याचार. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.